Third part, chapter 8, public finance in India, and the point is fiscal policy. Fiscal policy म्हणजे काय? गव्हर्नमेंट एक पॉलिसी डिसाइड करत असतात की पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटला मॅनेज करायचे असतात. Spending level and tax rates to monitor and influence a nation's economy. की गव्हर्नमेंट आपण आतापर्यंतच्या शिकलेल्या आधीच्या लेक्चर्स मध्ये की गव्हर्नमेंट आधी फायनान्स ट्रायल करतो आणि मग इन्कम प्लॅन करत असतो. मग काय करतो गव्हर्नमेंट? मॉनिटर मीन्स ऑब्झर्व करतोय नेशन्स इकॉनॉमी, की पूर्ण कंट्रीची इकॉनॉमी मॅनेज कोण करत असतं? गव्हर्नमेंट करत असतात. सो टॅक्स रेट्स किंवा पब्लिक एक्सपेंडिचर हे फ्रेम करण्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसी बनवतात. इट डील्स विथ द पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू. म्हणजे फिस्कल पॉलिसी म्हणजे काय? 3 पार्ट्सचा विचार केला जातो: पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक डेट. पहिले एक्सपेंडिचर्स बघितले जातात आणि मग ते एक्सपेंडिचर्स कव्हर करण्याकरता किती रेव्हेन्यू अवेलेबल आहे त्याचा विचार केला जातो. जर तो रेव्हेन्यू शॉर्ट होत असेल, कमी वाटत असेल, तर गव्हर्नमेंट काय घेत आहे? पब्लिक डेट्स म्हणजे दुसरीकडून कुठून फायनान्स किंवा अवेलेबल होते का याचा विचार करतो. तर फायनान्शियल पॉलिसी, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय? की गव्हर्नमेंट जी फायनान्शियल पॉलिसी अडॉप्ट करते ते आहे फिस्कल पॉलिसी. आता फक्त म्हणजे पॉलिसी फ्रेम केली जाते. फिस्कल म्हणजे मॉनिटरिंग, पॉलिसी फ्रेम केली जाते. याच्यात काय काय बघतो मी पुन्हा तेच सांगते की तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून, की गव्हर्नमेंट त्यांचे टॅक्सेस, टॅक्स रेट्स, पब्लिक एक्सपेंडिचर काय आहे ते फाइंड आउट करत असतात आणि त्याच्यासाठी मग काय करत? पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक डेट ऑर्गनाइज किंवा मॅनेज केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. अ स्मूथ म्हणजे आता समजा आहे की फंड्स अवेलेबल आहेत, पण ते फंड्स कसे मॅनेज करायचे? तर प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेशन झालं पाहिजे. फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, जे फंड्स अवेलेबल आहेत ते कसे ऍडमिनिस्टर करायचे, की स्मूथ अँड एफिशियंट इम्प्लिमेंटेशन ऑफ रेव्हेन्यू. की रेव्हेन्यू जो जनरेट झालेला आहे तो कसा प्रॉपरली युटिलाइज करायचा आहे, आणि जो रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे ते फाइंड आउट, जो काही शॉर्टफॉल आहे तो फाइंड आउट करून जे रिक्वायर्ड डेप्स आहेत ते रेज करावे लागतात. म्हणजे गव्हर्नमेंटला जर फंड्स असं वाटतंय की पब्लिक एक्सपेंडिचर कव्हर करायला प्रॉपर जेवढे फंड्स पाहिजे तेवढे अवेलेबल नाहीये, तर डेट्स ऑर्गनाइज, मग हे सगळं ऍडमिनिस्टर करावं लागतं. रॅन्डमली नाही की कुठून नाही, चला इथून 100 रुपये कमी पडले तिकडून घेतले, असं चालत नाहीये. ते प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेशन, एवढे फंड्स अवेलेबल आहेत, एवढी आपल्याला एक्सपेंडिचरची रिक्वायरमेंट आहे, तर कसा तो कव्हर करायचा आहे, जो काही डिफरन्स आहे तो कसा कव्हर करायचा आहे. म्हणजे काय केलं जातं? गव्हर्नमेंट बजेट्स प्रिपेअर केले जातात. जसं एखादा हाऊसहोल्ड आहे, एखादा जो प्रॉपरली म्हणतो ना घर प्रॉपर मॅनेज करत असतो, तो पहिले बजेट प्रिपेअर करत असतो. आणि आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की जो प्रायव्हेट फायनान्स असतो तो काय करतो? आधी इन्कम बघतो आणि एक्सपेंडिचर करत असतो. बजेट असतं. जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला म्हटलं की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे, सो कधी कधी तुमचे पॅरेंट्स असं उत्तर देतात ह्या महिन्यात बजेट नाही. बजेट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग इन ऍडव्हान्स, की काय आपल्याला किती इन्कम आहे आणि मी किती एक्सपेंडिचर करू शकते. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट पण बजेट्स प्रिपेअर करत असतात. की मग काय आहे? मग द प्रिपरेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट बजेट्स. फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गव्हर्नमेंट बजेट फक्त प्रिपेअर केले जातात असं नाहीये, तर इम्प्लिमेंट पण केले जातात. म्हणजे फक्त ऑन पेपर एवढं आहे
आणि ऍक्च्युअली ते म्हणजे खूप छान प्लॅन केलेला आहे, पण तो इम्प्लिमेंट केला नाही तर तो सक्सेसफुल होणार नाहीये. मग सक्सेसफुल व्हायला तो प्रॉपर इम्प्लिमेंट पण होणं गरजेचं असतं. सो फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की गव्हर्नमेंट बजेट प्रिपेअर करायचं आहे आणि तो इम्प्लिमेंट पण करायचा आहे, ॲज वेल ॲज जे फायनान्सेस अवेलेबल आहेत ते प्रॉपरली मॅनेज करायचे आहेत. हे आहे फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन. आता गव्हर्नमेंट बजेट प्रिपेअर करत असतं. आता बजेट जे असतं ते ऍडव्हान्स मध्ये प्रिपेअर केलेलं असतं, म्हणजे पुढच्या वर्षीसाठीचं बजेट केलं. म्हणजे आपल्याकडे फायनान्शियल इयर काय असतं, 1 एप्रिल टू 31 मार्च असतं. सो जर 1 एप्रिल 26 टू 31 मार्च 27 साठी प्रिपेअर करायचं असेल तर मला फेब्रुवारीच्या 26च्या एंडला ते प्रिपेअर करावं लागतं. नेक्स्ट इयरचं बजेट असतं. बजेट हे असं फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन आहे की फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच नाही तर स्टेट गव्हर्नमेंटचे पण फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रेग्युलेट केले जातात. फक्त पूर्ण कंट्रीचं बजेट असतं, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच नाही तर स्टेट गव्हर्नमेंटचे पण रेग्युलेट केले जातात. बजेट म्हणजे ऍक्च्युअली काय असतं की एक्सपेक्टेड फायनान्शियल रेव्हेन्यू, की मला किती फायनान्स किंवा किती रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. एक साधारणतः काय म्हणू शकतो त्याला एक अंदाज असतो की अगदीच नाहीये, प्लस मायनस होतच असतं. तो एक्सपेक्टेड रेव्हेन्यूज अँड एक्सपेक्टेड एक्सपेंडिचर याचं आपण ऍडव्हान्स मध्ये जे प्रिपरेशन करून ठेवतो ते आहे बजेट. बजेट इज प्रिपेअर्ड फॉर द फायनान्शियल इयर 1 एप्रिल टू द नेक्स्ट इयर्स 31 मार्च. इंडियाचं आर्टिकल 112 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 112 हे जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बजेट प्रिपेअर करायची प्रोव्हिजन आहे. मग त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं आहे की गव्हर्नमेंट बजेट प्रिपेअर करायला जे काही डॉक्युमेंट्स आहेत, 7 बजेट डॉक्युमेंट्स इन एव्हरी, प्रत्येक बजेटमध्ये 7 बजेट डॉक्युमेंट्स डिस्क्राईब केलेले असतात. बजेट हा जो शब्द आहे हा ओरिजिनली फ्रेंच वर्ड बजेट याच्यापासून आपण म्हणू शकतो की डिराईव्ह झालेला आहे. आणि याचा अर्थ आहे बजेट म्हणजे की एक वॉलेट ज्याच्यामध्ये फायनान्शियल प्रपोजल्स मेंटेन केलेले असतात. आता हे फायनान्शियल प्रपोजल्स म्हणजे काय आहेत, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर अँड गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. आणि सेंट्रल बजेट प्रोव्हिजन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, रेव्हेन्यू बजेट अँड कॅपिटल बजेट. Revenue budget, it consists of revenue receipts and revenue expenditure. Revenue budget consists of revenue receipts and revenue expenditure of कोणाचं करतात तर गव्हर्नमेंटचं. आपण गव्हर्नमेंट बजेट स्टडी करतोय तर लक्षात ठेवायचंय की कन्सिडरिंग द रेव्हेन्यू रिसीट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट. रेव्हेन्यू रिसीट्स हे काय आहेत, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. रेव्हेन्यू रिसीट्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. काय काय आहेत ते, टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू. आठवतंय मागच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटला जेव्हा फंड शॉर्ट पडतात तर बॉरोइंग्स केले जातात, मग त्याच्यावर जे इंटरेस्ट पे केले जातात ते आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अँड गव्हर्नमेंट सबसिडीज प्रोव्हाइड करत असतात किंवा डिफरंट ग्रांट प्रोव्हाइड करत असतात. हे पण कशात कन्सिडर केलं जातं, रेव्हेन्यू बजेटमध्ये.
कळलं तुम्हाला? सो रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय की गव्हर्नमेंटला जे रेव्हेन्यू जनरेट होत आहे इन द फॉर्म ऑफ टॅक्स और नॉन टॅक्स, ते रेव्हेन्यू आहे. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंट जे इंटरेस्ट पे करतं आहे ते, किंवा गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करते किंवा गव्हर्नमेंट ग्रांट प्रोव्हाइड करते, ते आहे रेव्हेन्यू बजेट. कळलं आहे? नेक्स्ट इज कॅपिटल बजेट. The same way capital budget means it consists of capital receipts and capital payments. आता कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय की गव्हर्नमेंटला जेव्हा रिक्वायर्ड असतं तर गव्हर्नमेंट लोन घेतं, मग एक तर रिझर्व्ह बँकेकडनं घेतं किंवा दुसरीकडून घेत असतं. त्याच्यानंतर डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ इक्विटी होल्डिंग इन पब्लिक सेक्टर एंटरप्राइज. डिसइन्व्हेस्टमेंट कधी कधी गव्हर्नमेंट काय करत असतं, पब्लिक सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट. पब्लिक सेक्टर म्हणजे जे ऑर्गनायझेशन्स गव्हर्नमेंटने रन केलेले असतात, त्याच्यात जी इन्व्हेस्टमेंट आहे ती विथड्रॉ करणं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट. जसं की पब्लिक एंटरप्राइजेस आता बघितलं तर एक लक्षात ठेवा, रेल्वे ही पब्लिक एंटरप्राइजेस आहे. मग गव्हर्नमेंटने त्याच्यात खूप इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, पण गव्हर्नमेंटला जेव्हा फंड्सची रिक्वायरमेंट असते तर गव्हर्नमेंट स्वतःची इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करते, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट्स. आता विथड्रॉ केली म्हणजे गव्हर्नमेंटकडे फंड्स अवेलेबल झालेले आहेत. हे कळलं? हा पॉईंट कळलेला आहे तुम्हाला? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? डिसइन्व्हेस्टमेंट इन पब्लिक एंटरप्राइजेस हे पण काय आहे? कॅपिटल रिसिट्स आहेत. लोन्स किंवा लोन्स रिसीव्ड फ्रॉम फॉरेन कंपनीज किंवा फॉरेन गव्हर्नमेंट्स, स्टेट डिपॉझिट फंड्स किंवा स्पेशल फंड्स, हे काय आहे? कॅपिटल रिसिट्स आहेत. पुन्हा एकदा एक्सप्लेन करू, कॅपिटल रिसिट्स काय असतात? कळलंय? तर कॅपिटल पेमेंट्स की गव्हर्नमेंट वेगळ्या प्रोजेक्ट्सवर एक्सपेंडिचर करत असतं. एकाच वेळी गव्हर्नमेंट एक प्रोजेक्ट नाही करत. सॅटेलाइट्स लॉन्च करणं किंवा मोठे काय म्हणतात पब्लिक वेलफेअरसाठी एक्सपेंडिचर्स करत असतात. डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत, गव्हर्नमेंट वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट पण करत असतं. जेव्हा रिक्वायर्ड असेल तर गव्हर्नमेंट लोन पण देत असतं. स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाला लोन देते? स्टेट गव्हर्नमेंटला देत असतं, गव्हर्नमेंट कंपनीला देत असतात. इट इन्क्लुड्स एक्सपेंडिचर ऑन सोशल. सो कॅपिटल पेमेंट म्हणजे काय म्हणतात की सोशल अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी. कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट जो एक्सपेंडिचर करत असतो तो असतो कॅपिटल पेमेंट. सो कॅपिटल बजेट म्हणजे काय? आपण याच्यात कुठल्या गोष्टीचा विचार करत असतो? कॅपिटल रिसिट्सचा आणि कॅपिटल पेमेंट्सचा विचार करत असतो. या दोन्ही गोष्टीचं जे आहे ते कॅपिटल बजेट. नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टडी इज टाइप्स ऑफ budget. Third part, chapter 8, public finance in India, and the point is fiscal policy. Fiscal policy म्हणजे काय? गव्हर्नमेंट एक पॉलिसी डिसाइड करत असतात की पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक टाइप्स ऑफ बजेट. द बजेट इज प्रोव्हिजन्स. तर गव्हर्नमेंट म्हणजे काय? प्रोव्हिजन्स केले जातात. तर गव्हर्नमेंट बजेट इज म्हणजे आपण म्हणू शकतो ते 3 टाइप्समध्ये आहे. बॅलन्स्ड बजेट, सरप्लस बजेट अँड डेफिसिट बजेट. बॅलन्स जेव्हा रिसिट्स, पब्लिक रिसिट्स आर इक्वल टू पब्लिक एक्सपेंडिचर, बॅलन्स आहे. रिसिट्स जेवढे जनरेट झालेले आहेत तेवढंच कंट्रीने बजेट आहे. द गव्हर्नमेंट रिसिट्स आर इक्वल टू गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर.
गव्हर्नमेंट रिसिप्ट्स इक्वल टू गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे. ही जी कन्सेप्ट आहे इट वॉज इंट्रोड्युस्ड किंवा ॲडव्होकेटेड बाय द इकॉनॉमिक्स लाईक ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथने हे कन्सेप्ट ॲडव्होकेट केलेली होती. इट की न्यूट्रल इफेक्ट की जेवढं रिसिप्ट आहे तेवढंच एक्सपेंडिचर आहे. म्हणजे असं की सपोज एक पर्सन 10,000 अर्न करतो, 10,000 स्पेंड करतो. जेवढं अर्न केलं तेवढं स्पेंड केलं, म्हणजे त्याची फायनान्शियल ग्रोथ पण होत नाहीये किंवा तो आपण म्हणू शकतो की तो असा बॅकवर्ड पण नाही जाते. जेवढं अर्न करतोय तेवढं एक्सपेंड करतोय. हा म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसीवर हा न्यूट्रल इफेक्ट देत असतो. आता जर बघितलं की काही लोक म्हणतात ओके ठीक आहे, जेवढं अर्न केलं तेवढं एक्सपेंड केलं, म्हणजे तेवढ्याच याच्यात सगळं जे काय होतं प्लॅन केलेलं आहे. पण आता जे आहे मॉडर्न इकॉनॉमिक्समध्ये हे असं म्हटलं जातं की नॉट गुड. कारण फक्त आता गव्हर्नमेंटचा हे विचार करत आहे. फक्त गव्हर्नमेंट आहे की आपण फर्स्ट बघितलं होतं की गव्हर्नमेंटचं ऑब्लिगेटरी फंक्शन्स काय की एक तर डिफेन्स मेंटेन करायचं आहे आणि लॉ अँड ऑर्डर करायचं आहे. पण आत्ताच गव्हर्नमेंट फक्त तेवढ्यावरच ठेवलेलं आहे का त्यांनी त्यांचं तर ते त्याच्या पुढे जाऊन पण काही फंक्शन्स प्रोव्हाइड करतात. म्हणून आताचं आपण फक्त गव्हर्नमेंट न म्हणता ते काय आहे पूर्ण कंट्रीचं डेव्हलपमेंट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो की वेलफेअर एंटिटीज आहे की ते कंट्रीचं वेलफेअर करत असतात. म्हणूनच की हे जे आहे हे एवढं काय म्हणतो वेलफेअर दे कॅन नॉट कीप देअर एक्सपेंडिचर. म्हणजे असं नाहीये की जेवढं रिसिप्ट्स आहेत तेवढ्यावरच एक्सपेंडिचर मेंटेन करणं हे पॉसिबल होत नाही. आता जस्ट विचार करा की एक पर्सन आहे की त्याचं इन्कम जसं नाही की 10,000 आहे. इन्कम 10,000 आहे, तो काय करतोय त्याचे सगळे एक्सपेन्सेस 10,000 मध्ये मॅनेज करतोय. 200 समजा राईज झालं, त्याचं लास्ट इयर इन्कम 10,000 होतं, यावर्षी पर मंथ यावर्षी 15,000 झालेलं आहे. पण जेवढं इन्कम होतं तेवढंच इन्फ्लेशन वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे. सो त्याचं एक्सपेंडिचर परत तेवढंच झालं. म्हणजे तो म्हणू शकतो की जर 10,000 मध्ये जे सगळं मॅनेज करत होता तो ह्या वर्षी पण 15,000 मध्ये तेवढंच मॅनेज करतोय. नेक्स्ट इयर 20,000 मध्ये पण तेवढंच मॅनेज करेल. त्याचं इन्कम पण वाढणार आहे, पण त्याच रेशिओ मध्ये एक्सपेंडिचर किंवा त्याच्यापेक्षा जास्ती रेशिओ प्रपोर्शनेट मध्ये एक्सपेंडिचर वाढणार आहे. मग त्या पर्सनची इकॉनॉमिक ग्रोथ होईल का? पॉसिबल वाटतंय का तुम्हाला? नाही. म्हणजे एक तर त्याला इन्कम राईज करावे लागते. म्हणजे जर 20,000 त्याचं एक्सपेंडिचर असेल तर त्याला स्वतःचे पर्सनल फायनान्शियल ग्रोथ करण्याकरता इन्कम राईज करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर बघितलं की ओके ठीक आहे सगळं मॅनेज होत आहे, पण बॅलन्स बजेट हे आताच्या आपण गव्हर्नमेंटसाठी असं म्हणू शकतो की सुटेबल नाही. कारण ते काय करत असतात, कंट्रीचं वेलफेअर बघत असतात. सेकंड पार्ट जो आहे सरप्लस बजेट. सरप्लस इकडे काय आहे, रिसीट्स आर मोर दॅन एक्सपेंडिचर. सरप्लस आहे म्हणजे सगळं एक्सपेंडिचर करून पण काहीतरी सेव्ह होत आहे. हे जनरल सांगितलं की गव्हर्नमेंट बजेट हे सरप्लस आहे की गव्हर्नमेंट रिसिट्स, एस्टिमेटेड गव्हर्नमेंट रिसिट्स आर मोर दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. सो कसं म्हणता येईल, गव्हर्नमेंट receipts are more than government expenditure. तर सरप्लस बजेट केव्हा हेल्पफुल होतं, जेव्हा इन्फ्लेशन असेल. इन्फ्लेशन म्हणजे असं महागाईचा रेट खूप जास्ती असेल, खूप महागाई असेल, तर हा जो आहे सरप्लस बजेट युजफुल आहे. की प्राइसेस इन्फ्लेशन मध्ये जे प्राइसेस आहेत ते रॅपिडली राईज होतात. म्हणजे रॅपिडली म्हणजे फास्ट रेट ऑफ रायझिंग द प्राइसेस इज व्हेरी हाय. मग
आपल्याला हे चेक करावं लागतंय की आता जस्ट जर तुम्ही लॉ ऑफ डिमांड शिकलेला आहात, थोडंसं मी त्याच्याशी जाते. जेव्हा कमोडिटीची प्राइस राईज होते तेव्हा डिमांड काय होतं, तेव्हा डिमांड फॉल होतं. म्हणजे जस्ट विचार करा, जेव्हा इन्फ्लेशन असेल तर डिमांड काय झालेली असेल, लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होणार आहे, ओके नाही. म्हणजे जी वस्तू जे कमोडिटी परचेस करायला तुम्ही 100 स्पेंड करत होते ते आता 200ला जायला लागले. म्हणजे बिफोर रायझिंग द प्राइस तुम्ही 2 परचेस करत असाल तर आता 1च परचेस करा. सो परचेसिंग पॉवर जी आहे ती रिड्यूस होती आहे. म्हणजे काय तर लो जी डिमांड आहे ती लो होती आहे. कॅन बी मग काय करू शकतो, विच वुड इन्क्रीज द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट, रिड्यूस द परचेसिंग पॉवर. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करत असतं की टॅक्सेस इन्क्रीज करत असतं. जेव्हा गव्हर्नमेंट टॅक्सेस इन्क्रीज करत असतात, टॅक्सेस वाढले तर काय होतं, कॉस्ट वाढणार आहे. कॉस्ट वाढली तर लोकांचं पर्चेसिंग पॉवर कमी होणार आहे. ऑफकोर्स पर्चेसिंग पॉवर कमी होणार आहे. आणि मग काय होईल, जर पर्चेसिंग पॉवर कमी झालं, तुम्ही आला तर प्रश्न पडेल मॅम असं का सांगताय, प्राइस वाढली तर कसं होणार आहे. तर हे ॲग्रिगेट डिमांड काय होईल, फॉल होईल. कळलं. गव्हर्नमेंट काय स्टेप्स घेत आहे, टॅक्स रेज करत आहे. टॅक्स रेज केले, प्राइस ऑफ द कमोडिटी राईज झाली. प्राइस ऑफ द कमोडिटी राईज झाली, ॲग्रिगेट डिमांड फॉल झाला. ॲग्रिगेट डिमांड फॉल होतोय, मग इन्फ्लेशनरी प्रेशर जे आहे ते कंट्रोल करते कारण डिमांड फॉल झालेली आहे. हवे सरप्लस बजेट देन इन्फ्लेशन आहे. फक्त जेव्हा इन्फ्लेशन असेल तेव्हाच फक्त सरप्लस बजेट यूज केलं पाहिजे, नाही तर मग ते सायकल क्रिएट होतं की कसं होतं पुढे की ॲग्रिगेट डिमांड फॉल झाला, ॲग्रिगेट डिमांड फॉल होतोय तर त्याचा नेक्स्ट स्टेप काय होऊ शकतं, अनएम्प्लॉयमेंट. कारण इंडस्ट्रीज डिमांड फॉल आहे, सो इंडस्ट्रीज जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं नाही प्रोड्यूस करणार कारण माहिती कोणी घ्यायला तयार नाहीये. सो अनएम्प्लॉयमेंट होऊ शकतं. म्हणजे इंडस्ट्रीज त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते कट डाऊन करतील. प्रोडक्शन कट डाऊन झालं तर अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होईल. म्हणजे वेगळं सायकल तयार होईल, ते व्हायला नको. म्हणून फक्त सरप्लस बजेटमध्ये हे केव्हा यूज केलं जातं, फक्त इन्फ्लेशन कंट्रोल करायलाच सरप्लस बजेट जे टॅक्सेस वगैरे आहे ते राईज केले जातात. दुसऱ्या केसेसमध्ये ही मेथड अडॉप्ट करायची नाही किंवा करायला नको आहे. नाही तर मग अनएम्प्लॉयमेंट किंवा लो लेवल्स ऑफ आउटपुट. नेक्स्ट स्टेप कळल्या तुम्हाला काय होत आहे, जर गव्हर्नमेंटने टॅक्सेस इन्क्रीज केले तर काय वाईट परिणाम होऊ शकतात हे कळलेलं आहे सरप्लस बजेटमध्ये. आता डेफिसिट बजेट विच इज अपोजिट ऑफ सरप्लस. नक्की काय असेल याच्यामध्ये, मग गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर विल बी हायर दॅन गव्हर्नमेंट रिसिप्ट्स. जे अँटिसिपेटेड गव्हर्नमेंट रिसीट्स आहेत ते रिक्वायर्ड पेक्षा कमी आहेत. एक्सपेन्सेस आर लो. पण हे केव्हा युजफुल आहे, सेम वे आता जसं जे आपण बघितलं होतं की सरप्लस बजेट केव्हा युजफुल ठरत होतं, जेव्हा इन्फ्लेशन असेल तेव्हा. मग त्याच्याच अपोजिट जे डेफिसिट बजेट आहे हे केव्हा युजफुल आहे, जेव्हा डिप्रेशन असेल. डिप्रेशन म्हणजे रेट्स काय होतात, फॉल होतात. प्राइसेस ऑफ द कमोडिटी आर डिक्रीजिंग. मग तेव्हा हे युजफुल आहे.
द पिरियड ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, जेव्हा डिप्रेशन असतं, डिप्रेशन म्हणजे बाजारात मंदी आहे, तर काय होत असतं, ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज एकदम लो लेवलला चालू असतात. मग लो लेवलला असेल तर अनएम्प्लॉयमेंट, कारण प्रोडक्शन जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडिंग इंडस्ट्रीज आहेत ते फुल फ्लेज नाही रन होते, कट डाऊन केलेलं आहे, सगळं लो लेवलला चालू आहे. मग जर त्यांचंच प्रोडक्शन नाही आहे म्हणजे किंवा प्रोडक्ट सेल होत नाहीये तर ते काय करणार, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट जनरेट होत आहे. अनएम्प्लॉयमेंट जनरेट झालेलं आहे. इन्क्रीजिंग गव्हर्नमेंट, आपण अशा वेळेस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इन्क्रीज केले जातात. म्हणजे की डेफिसिट फायनान्सिंग, म्हणजे गव्हर्नमेंटला जी एवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे फंड्स अवेलेबल होत नाही आहेत, मग गव्हर्नमेंट बॉरो केल्या जातात. तर बॉरो केल्यानंतर की गव्हर्नमेंट बॉरो करते, मग एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील. एम्प्लॉयमेंट झालं तर लोकांकडे पुन्हा याचा असा विचार करा, एम्प्लॉयमेंट आहे, इन्कम राईज झालेला आहे, इन्कम राईज झालं तर गुड्स अँड सर्व्हिसेसची डिमांड वाढलेली आहे, आणि जर गुड्सची डिमांड वाढली तर जे प्रोडक्शन इंडस्ट्रीज आहेत ते फुल फ्लेज रन करणार आहेत, म्हणजे हे सायकल पुन्हा ऍक्टिव्हेट होईल. गुड्स अँड सर्व्हिसेस विच वुड एनकरेज फर्दर इन्व्हेस्टमेंट. मग सेम होणारे, इन्कम जनरेट झालं, इन्व्हेस्टमेंट्स जनरेट होतील, इन्व्हेस्टमेंट्स ते पुन्हा कुठे जातील, इंडस्ट्रीजकडे होतील की डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत, इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे, सो ही नेहमी डेफिसिट बजेटची पॉलिसी जनरली अडॉप्ट करत असते, का तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी. नेक्स्ट आहे की आपण आता बघितलं बजेट. सो वाय शुड वी स्टडी बजेट, का एवढं इम्पॉर्टन्स का आहे बजेट स्टडी करायचं. Union budget is important because it affects people and economy in general number of ways. Union म्हणजे गव्हर्नमेंटचं बजेट आहे की ते डिफरंट वेजने पीपलच्या लाईफवर इफेक्ट करत असतं. की बजेटमध्ये सगळ्यात जेव्हा बजेट डिक्लेअर होतं तर सगळ्यांचं सगळ्यात जास्त लक्ष पडायचं टॅक्स, काय टॅक्स रेट्स अनाऊन्स करतात, काय पॉलिसी येणार आहे टॅक्सची, हे सगळ्यांना असं त्याच्याशी खूप काळजी असते. टॅक्सेसमुळे काय करत असतात, बिझनेस आणि इंडिव्हिज्युअलचं फेक, म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांचं पुढचं कसं होतं. जस्ट आता गव्हर्नमेंटने काय केलेलं, जीएसटीचे फक्त 2च स्लॅब्स ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, लोक परचेस करतात, म्हणजे सेम वे की लोकांची जी परचेसिंग पॉवर आहे ती राईज होती आहे. मग टॅक्सेस हे पूर्ण त्या कंट्रीमध्ये राहणाऱ्या लोकांचं आपण म्हणू शकतो परचेसिंग किंवा त्यांचं इकॉनॉमिक लाईफवर इम्पॅक्ट करत असतो. की एक पर्सन सपोज अर्निंग 1 लाख रुपीज पर मंथ, त्याचं टोटल अॅन्युअल इन्कम झालं 12 लाख वगैरे, तर 12 लाख पैकी सपोज ही इज पेइंग 30%, सो त्याचा मेजर 30%, 12 लाखच्या 30% पार्ट तो टॅक्समध्ये पे केला. सो त्याच्याकडे किती डिस्पोजेबल इन्कम अवेलेबल राहिले, 70%. म्हणजे तो जरी त्याने तेवढं अर्न केलेलं आहे तरी त्याची परचेसिंग पॉवर रिड्यूस झालेली आहे. मग ह्या सगळ्याचा की हा जो आहे त्याची परचेसिंग पॉवर रिड्यूस होत असते. द टॅक्स रेट्स प्रेझेंट द बजेट गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आता गव्हर्नमेंट हे जे आहेत वेगळे वेगळे जे आपण टॅक्स पे करतो त्याच्यातनं तो जो गव्हर्नमेंटला फंड जनरेट झालेला आहे तो गव्हर्नमेंट कंट्रीच्या वेलफेअरसाठीच यूज करत असतो. सच ॲज ॲडमिनिस्ट्रेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स याच्यासाठी यूज केला जातो. म्हणजे बजेट हा इम्पॉर्टंट आहे फॉर फ्रेमिंग द डिफरंट इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ द कंट्री. म्हणूनच जे बजेट आहे
त्याचा लास्ट 100 इयर्समध्ये त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आलेला आहे. वी हॅव फिनिश्ड लेसन नंबर चॅप्टर नंबर 8.